सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे भा.रा. भागवत लिखित पुस्तक. कालच्या भागात आपण बघितलं की त्या उंचाड्याने फास्टर फेणेची मुटकुळी केली आणि कड्याखाली भिरकावून दिली. आता पुढे बघूया काय होतंय ते. इन्स्पेक्टर ओमप्रकाश 2 शिपायांना घेऊन मालीसह झपाट्याने नव्या पुलाकडे निघाले होते. मगाशी फोनवरून मनसूरनं सांकेतिक शब्दात जे सांगितलं त्यावरून हा मामला फार भयंकर होता. पाकिस्तानी हेर या नव्या बांधकामात हिरिरीने गुंतलेले होते आणि त्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर प्रकरण भलत्या थराला जाईल. अनेक जण तर प्राणाला मुकतीलच, पण काश्मीरच्या संरक्षणाला तडा जाईल हे स्पष्ट दिसत होतं. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ओमप्रकाशने तातडीनं पावलं उचलली होती. शहा स्वीट मार्टवर छापा घालण्याची कडेकोट व्यवस्था करून ते निघाले होते. शहाबद्दल त्यांना पूर्वीपासून संशय होताच, आज तो खरा ठरला. मात्र पुरावा मिळवून देण्याचं श्रेय शेवटी मनसूरलाच मिळालं. कोई बात नाही, आपण आता रिटायरमेंटला आलोत. आता सूत्र तरुण पिढीकडे सोपवायला हवीत. मनात असे विचार गर्दी करत असतानाच इन्स्पेक्टर साहेबांनी बाजारच्या गर्दीतून गाडी काढली होती. आता शहरातील वर्दळ मागे टाकून ते झाडीत शिरले होते. त्यांच्या शेजारी बसलेली माली दुतर्फा निहाळीत होती. मंसूर साहब भी ब्रिज की तरफ गए हैं कहते थे. ओमप्रकाश आसपास बघत म्हणाले. जी साहब, मागे बसलेला एक हवालदार म्हणाला. लेकिन उन्होंने शॉर्टकट काटा होगा. शिवाय त्यांनी वेश पण पालटला असेल, मालीनं आपला तर्क सांगितला. मोटारची सडक बरीच वळणं घेऊन गेली होती. अखेरीस ती सारी वळणं पार करून जीप एकदाची बाहेर पडली आणि नदीचं पात्र दिसू लागलं आणि मग जीप नदीच्या काठाकाठानं जाऊ लागली. उजवीकडे चाललेले नव्या पुलाचं बांधकाम आता दृष्टीच्या टप्प्यात आलं. डावीकडे रानच रान पसरलं होतं. नदीचा काठ म्हणजे उंच आणि भव्य कडा होता. मधूनच त्याला मातीचे ढेपाळ उतार होते. त्या उतारावरून मधून काटेरी झुडपांचे पुंजके दिसत होते. रस्त्यातल्या एका खड्ड्यात घुसलेली जीप बेडूक उड्या घेत पुढे चालली तेव्हा ते धसके सर्वांनाच जाणवले. माली तर इन्स्पेक्टरांच्या अंगावरच कोसळली. त्यामुळे क्षणभर त्याच्या हातातले स्टिअरिंग निसटलं, पण दुसऱ्याच क्षणी सफाईनं चाक फिरवून त्यांनी जीप खड्ड्याबाहेर काढली. पण या प्रकरणात गाडीचा वेग मात्र एकदम मंदावला. सॉरी म्हणण्यासाठी मालीनं तोंड उघडलं होतं, पण वरच तिचा जबडा वाचलेला राहिला. किती वेळ? जमत्याम अर्धा क्षण. लगेच ती घाईघाईने म्हणाली. साहेब, मला काहीतरी दिसलं. काय दिसलं? भूत? भूतच म्हणायचं. भारताच्या मानेवर बसलेलं भूत. तो बदमाश हेर दिसला मला. दिसतोय अजून. थांबवा, गाडी थांबवा. पण नको, मान खाली घाला इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर ओमप्रकाशने मान खाली घातली. आपण एका टिचभर पोरीचे हुकूम बिन तक्रार पाळतो आहोत याची त्यांना जाणीव झाली, पण जरा उशिराच. आणि मग त्यांना जरा ओसाळल्यासारखं झालं. त्यांनी जीप उभी केली होती. खालच्या मानेनंच त्यांनी हलक्या आवाजात प्रश्न केला. व्हॉट्स द मीनिंग ऑफ दिस? इन्स्पेक्टर साहेब, मालीनंही खालच्या मानेनंच उत्तर दिलं. मगाशी मला जे भूत दिसलं ना, त्याचा चेहरा माझ्या ओळखीचा होता. पाकिस्तानातून मुद्दाम आलेला जाड्या हेर आहे तो. रिअली? इन्स्पेक्टरांचा हात कमरेच्या पिस्तुलावर होता. आणि मग तो चेहरा झाडीत लपला आणि दुसरंच काहीतरी दिसलं मला. काय दुसरं दिसलं? नळी, बंदुकीची नळी आपल्या जीपवर रोखलेली. पण मग इतका वेळ काय करतोय तो? आपल्याला जर त्यानं कव्हर केलं असेल तर एव्हाना त्याची काही हालचाल व्हायला हवी होती. मागे बसलेल्या हवालदारांपैकी एक त्यांच्याप्रमाणेच नतमस्तक झाला होता. दुसरा मात्र ताठ होता. बाजूच्या त्या झुडपाकडे तो रोखून पाहत होता. आता त्याला एकाएकी हसू फुटलं. काय झालं? ओमप्रकाशने झटक्यात मान वर केली. साहेब, ती बंदुकीची नळी नाही, ती एक काळी वाळकी शेंग आहे. इन्स्पेक्टरांनी आवंढा गिळला. आपली फजिती गिळली आणि त्या अपराधी झुडपाच्या दिशेनं पाहिलं. ओ, ते उद्गारले. लेकिन यह ताज्जुब है. या छोट्या झुडपाला असल्या शेंगा कधीपासून लागायला लागल्या? ती मुद्दाम कोणीतरी तिथे ठेवलेली आहे आपल्याला बनवण्यासाठी. साहेब, पिस्तूल काढा. इन्स्पेक्टर ओमप्रकाशने पिस्तूल काढलं.
त्या झुडपाच्या दिशेनं त्यांनी ते अर्धचंद्राकार फिरवलं. मुद्दाम ठेवली आहे म्हणजे ठेवणारा असणारच तिथे, ते पुटपुटले. आणि क्षणातच त्यांना तो माणूस दिसला. झुडपामागच्या रानात काहीतरी सळसळत होतं. एका वृक्षाच्या खोडाआड एक मनुष्यकृती उभी होती. हँड्स अप, ओमप्रकाश ओरडले. और आगे आ जाओ फौरान. पांढरी आकृती हल्ली. विद्युत गतीनं एका झाडाआडून दुसऱ्या झाडाआड गेली. मग तिनं मागं वळून न पाहता तिथून झाडीत पळ काढला. डॅम इट. इन्स्पेक्टर ओमप्रकाशने पिस्तूल हल्लं. सटासट 3 गोळ्या उडाल्या. एक किंकाळी फोडून पांढरी आकृती जमिनीवर कोसळली. इन्स्पेक्टर साहेबांनी जीपमधून उडी मारली आणि ते रानात धावले. दोन्ही हवालदारांनी त्यांचं अनुकरण केलं. माली दोन्ही हातांच्या मुठी वळवून दात ओठ दाबून वटारल्या डोळ्यांनी तो प्रकार पाहत जीपमध्येच बसून राहिली. साहेब, खबरदारी से रहना, वह जिंदा है, उसके पास पिस्तूल भी होगा. पिस्तूल होता तो ऐसी ट्रिक करने की क्या ज़रूरत थी, इन्स्पेक्टर म्हणाले. तरी पण ते सावधगिरीनेच चालले होते, कारण हा माणूस जरी निशस्त्र असला तरी न जाणो त्याचा एखादा साथीदार आसपास असला तर. पण तसं काही झालं नाही. इन्स्पेक्टर आणि त्यांचे दोघे मदतनीस जवळ येऊन पोचले तेव्हा तो माणूस कणत पडलेला होता. त्यांना जवळ येताना पाहताच त्याने सरपटत जाण्याचा यत्न केला, पण त्याला ते जमलं नाही. त्याच्या पोटरीत जखम झालेली असून त्यातून भळाभळा रक्त वाहत होतं. बाजूच्या ढेपेच्या आकाराची त्याची उंच काळी टोपी पडलेली होती. मैं मरता हूँ, तो कणत आणि त्याने डोळे मिटले. मरने वाला नहीं, यह बहुत बहुत जिंदा है, इंस्पेक्टर ओम प्रकाश ने ग्वाही दिली. इसको उठा के गाडी में बिठाना और बँडेज बांधना. लगेच दोघा शिपायांनी त्याला उचलून जीपकडे चालवलं. पाठीमागच्या भागात सीट पुढे खालच्या जागेत त्यांनी त्याला निजवलं आणि बाटलीतलं कसलंसं लोशन ओतून फडक्याने त्याची जखम बांधली. तोपर्यंत तो बेशुद्ध झाला होता. एकानं त्याला अमोनिया हुंगवून शुद्धीवर आणण्याची कोशिश चालवली तर दुसऱ्याने त्याचे हातपाय काढण्याने करकचून बांधले. पुढे बसलेली माली सीटवरून ओळंगून ते दृश्य पाहत होती. तिच्या छातीत धडधडत होतं. किंचित कापऱ्या आवाजात ती म्हणाली, या जाड्याला मी तेव्हाच ओळखलं सर, हाच तो 2 नंबरचा पाकिस्तानी हेर. जीप पुन्हा भर वेगानं रस्त्याला लागली. नवा पूल जवळ येत चालला तशी मालीच्या मनात एक चिंता ग्रासू लागली. बन्या आणि अनवर काय करत असतील? पाक हेरांना पकडण्याच्या नादात ते स्वतःच त्यांच्या जाळ्यात सापडले नसतील ना? बन्या उर्फ फास्टर फेणे फार मोठ्या उंचीवरून फेकला गेला होता. खाली सरळ सोट उभा कडा होता आणि अधूनमधून पुढे आले होते उघडे बोडके खडक. अशा अवस्थेत तो जिवंत राहणं शक्य होतं का? खडकावर आपटून ठिकऱ्या उडणं हेच त्याच्या नशिबात नव्हतं का? पण भिवू नका बालमित्रांनो, तसं काही झालं नाही. तुमच्या या वाळकुड्या पण शूर मित्राचं नशीब तसं लेचपेचं नव्हतं. खरं म्हणजे फास्टर फेणे तुमच्यासारखाच एक साधा मुलगा. तो कोणी भीम नव्हता आणि सुपरमॅनही नव्हता. 70 फूट उंचीवरून पडताना कुणाही माणसाची होईल तशीच दारुण अवस्था त्याच्याही मनाची झाली होती. त्यानं ओठ आणि डोळे घट्ट मिटले होते आणि मनही मिटून घेण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. पण त्याचे नशीब बलवत्तर होते, त्यामुळे हजारात एखादाच व्हावा तसा चमत्कार त्यावेळी झाला. कड्याखाली निम्म्या उंचीवर वाकड्या तिकड्या फांद्यांचं एक फत्ताड झाड होतं. झेलमकडे नॉनस्टॉप झेप घेणारी बन्याची तुफान मेल त्या झाडाला अडली. तिला खाडकन ब्रेक दाबणं भागच होतं, कारण सिग्नल दिलेला नव्हता. झाडाची एकच लांब लांब फांदी आडवी झाली होती आणि त्या फांदीला भरपूर काटे होते. त्यातले अर्धा डझन काटे बन्याच्या सुप्रसिद्ध चौकडी शर्टात घुसले. सदरा टरकला पण पुरता फाटला नाही. बन्याचे रोडके शरीर फांदीला लटकत राहिले. बन्यानं आपलं मस्तक गदागदा हलवलं. डोळे आपसूक उघडले, कारण त्याच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे जी चांदण्यांची सर्कस चालली होती ती त्याला बघवेना. क्षणभर त्याला वाटलं, हे यमाच्या दरबारातले दिवे तर नाहीत आणि आपण शुद्धीत आहोत की बेशुद्धीत. आणि मग हा म्हणता ट्यूबलाईट पेटली. फास्टर फेणेला मिळालेला तो दुसरा टेलिग्राम होता.
पहिल्या तारेने आपण मृत्यूच्या दारात पोचण्याचा संदेश त्याला मिळाला होता आणि ही दुसरी एक्सप्रेस तार त्याला बजावत होती, बन्या तू जिवंत आहेस. हो, आपण जिवंत आहोत, पण पण महाभयंकर अवस्थेत आहोत. एका फांदीला आपण अधांतरी लटकत आहोत आणि ती फांदी मोठीशी मजबूत नाही आणि ज्या आधाराने आपण तिला लोंबतो आहोत तो तर बिलकुल तकलादू आहे. हे सारे विचार इतक्या तातडीनं बन्याच्या मनात येऊन गेले की मला ते कागदावर मांडायला किंबहुना तुम्हाला ते वाचायला किंवा ऐकायला दसपट वेळ लागला असेल. फारच त्वरेने बन्या सावध झाला होता आणि त्याच्या मेंदूतली चक्र विद्युत गतीनं फिरू लागली होती. पुढे काय करायला हवं हे जणू एखादा कम्प्युटर त्याला सांगत होता. बन्यानं पहिली कृती केली ती म्हणजे आपले दोन्ही हडकुळे हात ती फांदी पकडण्यासाठी वर उचलले, पण ते वर चढवेच नात. तो जितका जास्त जोर करी तितका सदरा आणखीनच टारकन वाजे. शेवटी त्यानं दोन्ही तंगड्यावर फेकल्या आणि त्यांच्याच चिमटीत फांदी आवळून धरली. हे करताना त्या पायांना अनेक ओरखडे उठले, वेदना झाल्या, पण त्यांची त्यानं पर्वा केली नाही. ते दुःख विसरणं त्याला भागच होतं. आपला टराटरा फाटत आलेला सदरा म्हणजे आपल्या नाकाशी धरलेलं सूत आहे हे त्याला स्पष्ट दिसत होतं. म्हणूनच फांदीचा त्यातल्या त्यात आशादायक आधार त्यानं घाईघाईनं पकडला होता. पण त्यानंतर मात्र बन्याची पंचाईत झाली. पायांवर किती वेळ फांदी धरणार? त्यांना रग लागली होती. डोक्यात रक्त उतरलं असतं तेव्हा आपले वाळकुडे अंग अलगद वर उचलून हातांनी फांदी धरण्यासाठी पुन्हा पुन्हा धडपड केली. पण त्याचं शरीर पुरतं वळेच ना. एकतर ते आधीच चिकार ठेचकाळलेलं होतं आणि हात वर करायचे म्हणजे पायांची पकड अधिक पक्की करायला हवी. सारी ओढ पायांना बसली असती आणि पायांकडून फांदीला. एवढं वजन फांदीला झेपेल की फांदीबाईमध्येच राम म्हणतील याची खात्री नव्हती. त्यामुळं काही क्षण बन्या नुसता खाली डोकं वर पाय असा वाघळासारखा लोंबकळत राहिला आणि भ्यायलाही खूप. त्याची भयभीत नजर आता खाली वळली. खाली पायथ्याशी पसरल्या आहेत ओबडधोबड दगडांच्या राशी. पाय सुटले तर आपल्या टकुऱ्याची टक्कर होणार त्या दगडांशी आणि ते टकुरे आतून छान नारळासारखे पाणीदार असले तरी त्याची बाहेरची बाजू म्हणजे करवंटी फारशी मजबूत नाही. बन्याला हे कळत होतं. मग ती कुंठीत होऊन त्यानं बुबुळं फिरवली. वर पाहिलं. वर पसरलाय तो काळा कभिन्न कडा. पण थांबा, त्या कड्यावरून खाली काय बरं वाकलंय? एक डोकं. कुणाचं? आपल्या लाडक्या मित्राचं, अनवर. बन्याच्या कातर मुखातून एक अस्फुट उद्गार निघाला, अनवर. ती हाक अस्फुट होती तरी अनवरने ऐकली. तो वरून सारं पाहत होता. अर्थात तोही विलक्षण गांगरला होता, पण त्याची बुद्धी ताळ्यावर होती. तो एकदम ताठ झाला. त्यानं नदी कठून त्याच्यावरती दृष्टी फिरवली. नदीवर त्यावेळी आंघोळी करणाऱ्या आणि धुणी धुणाऱ्या लोकांची बरीच गर्दी होती. त्यात धंदेवाईक धोबी होते. मोठे मोठे गालिचे आणि सतरंज्या त्यांनी धुवायला आणल्या होत्या. अनवरनं पटापट टाळ्या पिटल्या. त्याबरोबरच त्याने तोंडाने बोंबाबोंब सुरू केली, जल्दी करो, मेरा दोस्त गिर रहा है, उसको बचाओ, कालीचा. आणि बोलता बोलता त्यानं दोन्ही हात पसरले. अनवरने केलेला धावा कारणी लागला. जनता जनार्दनाने त्याची हाक ऐकली आणि फास्टर फेणेच्या सुटकेचे प्रयत्न जारीने सुरू झाले. नदीत पोहणाऱ्या 2-3 मुलांनी बन्याच्या अधःपतनाचा देखावा यापूर्वीच पाहिला होता. त्यांच्या तोंडून भीतीचे आणि आश्चर्याचे उद्गार निघाले होते. किनाऱ्यावर येऊन त्यांनी घाबऱ्या ती खबर वडीलधाऱ्यांना दिली होती आणि त्यांचं लक्ष वर वेधलं होतं. कड्याखाली झाडाला लटकत असलेला पोरगा त्यांना दिसत होता. त्याला वाचवावं कसं हे त्यांना कळत नव्हतं म्हणा, किंवा तेवढं चापल्य त्यांच्याजवळ नव्हतं म्हणा. नुसतेच बावरल्यासारखे ते वर पाहत होते. मग एकाच्या डोक्यात प्रकाश पडला होता. झाडापासून खाली उभट कडा असला तरी पायथ्यापासून दगडकोटे तुडवीत जाण्या इतकी थोडीशी चढण होती. पण वाट ती अवघड आणि तरी त्या अवघड वाटेनं जाऊन पोराला वाचवण्याची कोशिश करणं
हे आपलं कर्तव्य आहे एवढं त्यांना कळत होतं. 2 इसम कातळावरून उड्या मारीत धडपडत वर निघालेही होते. पण आता भीतीही होती की तिथे पोचायच्या आतच पोराच्या पायाची पकड सुटून त्याचा कपाळमोक्ष होतो की काय. यामुळे अनवरने सुचवलेली युक्ती सर्वांना ए1 वाटली. 10-12 धोब्यांनी लगेच धावत जाऊन एक भली मोठी सतरंजी उचलली. पळत येऊन ते पुन्हा कड्याच्या पायथ्याशी पोचले. सर्वांनी आत अंतरावर मोर्चे धरले. 5-6 जणं दगडगोट्यांची वाट चढून आधीच वर पोचलेल्या गड्यांना मिळाले. प्रत्येकाने सतरंजीचा काठ आपल्या बळकट हाताने घट्ट धरला होता. सतरंजी ताणली गेली होती आणि सर्वांच्या तापलेल्या नजरा वर लागल्या होत्या. बन्याची नजर खाली लागली होती. आपल्याला वाचवण्यासाठी ही फौज जीवाची शर्थ करत आहे हे त्याला कळत होतं आणि त्याच्या मरगळलेल्या मनगटात नवी ताकद आली होती. आणखी मिनिटभर तरी फांदीला चिकटून राहण्याची हिंमत त्याच्यात आता आली होती. तिकडे काळ पुरुष जणू काउंटडाऊन करत होता. 10, 9, 8, 7, 6, 5. बन्या पण मनात आकडे मोजत होता. सतरंजीवाली सेना आपापल्या मोर्चावर खंबीरपणे उभी आहे अशी खात्री होताच त्याने फांदी सोडली. नाहीतर आणखी 4 सेकंदात ती सुटणारच होती म्हणा. कालपुरुष आपल्याशी हसत म्हणाला. पण या लोकांनी माझ्यावर मात केली. बन्या उर्फ फास्टर फेणे फुटबॉलसारखा खाली आला आणि सतरंजीवर आपटून व्हॉलीबॉलसारखा उडाला. पुन्हा खाली पुन्हा वर. 2-3 आपट्या खाल्ल्यावर बन्याचा चेंडू स्थिरावला आणि 2-3 मिनटं बाळ पाळण्यात गप्प राहिलं. आता पुनर्जन्म झाल्याची बातमी कुणालाही एकदम खरी वाटत नाही. कुणी झाला तरी काही मिनटं गप्पच बसतो. मग धोबी लोकांना भलतीच शंका येऊ लागली. इतकं सगळं करून हा पोरगा जिवंत तरी आहे ना. सतरंजी आवळून तिची झोळी करत ते सर्वजण जवळ आले. कैसे हो बेटा, कैसा लगता है, एकाने प्रश्न केला. लगता है कि मैं सर्कस में काम कर रहा हूँ, बन्या उठून म्हणाला. माझ्या मित्रांनो, तो एकदम गदगदून म्हणाला, तुम्ही आज माझे प्राण वाचवलेत. मी किती केलं तरी हे उपकार फिटायचे नाहीत. पण सध्या एकदम त्याला आठवण झाली होती आणि त्याचा हात खिशात गेला होता. सध्या तोंड गोड करा. मनसूर चाचांनी घेऊन दिलेली ती मिठाई होती. आत्तापर्यंतच्या घालमेलीत चेचून ठेचून तिचा लगदा झाला होता. पण त्याच्या धोबी मित्रांनी तो लगदा अगदी हसतमुखाने मिटक्या मारीत खाल्ला. तर मंडळी, आजचं वाचन आपण इथे संपवतो आहे. उद्या बघूया आता ह्याच्या पुढचा भाग. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. बाय बाय.